बाळापूर पातूर मार्गावर दिनांक 26 रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या वाहन अपघातात एका बिबट्या ठार झाल्याची घटना समोर आली आहे। आज सकाळी काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी जात असताना रस्त्यालगत बिबट्या झोपलेला अवस्थेत दिसून आला। संशय आल्याने जवळ जाऊन पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर तात्काळ वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली। माहिती मिळताच अकोला वन विभागाने त्वरित दखल घेतली। सहाय्यक वन संरक्षक पवन जाधव आणि आरएफओ विश्वास थोरात यांच्या आदेशानुसार तसेच उपवन संरक्षक सुमंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। यामध्ये वनपाल गजानन गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे, वनरक्षक NN सावळे, राम काकडे, यशपाल इंगोले व तुषार आवारे यांचा समावेश होता। वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला। पुढील शवविच्छेदनासाठी मृत बिबट्याला अकोला येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार मृत बिबट्या हा मादी असून अंदाजे 2 ते 2.5 वर्षाची असल्याचे सांगण्यात येत आहे। दरम्यान यापूर्वीही या परिसरात बिबट दिसल्याच्या घटना समोर आल्या होत्या। अकोला वन विभागाने प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक नागरिकांना सावधगिरीचे मार्गदर्शन केले होते। तरीही वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवावे व काळजीपूर्वक वाहन चालवावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे, जेणेकरून वनजीवाचे संरक्षण होईल। या प्रकरणाचा पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी गजानन गायकवाड करीत आहेत। चंदन जंजाळ, बाळापूर, अजिंक्य भारत।